नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक बद्दल आलेली नवीन अपडेट। ही अपडेट आहे स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबतची सूचना। याच्यात माहिती सांगितलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना। दुसरा टप्पा टेट TIT 2022 दिनांक 10/3/2025 आलेली ही अपडेट आहे। एक आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/2023च्या 2 सूचना तसेच 4/9/2023, 14/9/2023, 18/9/2023, 21/9/2023, 29/9/2023, 1/10/2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे। सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच TIT 2022 स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रांमध्ये दुरुस्त करण्यासाठी लागू राहतील। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019, 10/11/2022 व इतर आनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदींनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापकांच्या शाळांतील शिक्षण सेवक किंवा शिक्षक या रिक्त पदांसाठी टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे। शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉग केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्र विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील। यासाठी एक रिक्त पदासाठी एक उमेदवार म्हणजेच एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे। खाजगी शिक्षण संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती व मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील। यापैकी कोणत्याही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शिक्षण संस्थेस राहील। मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एक उमेदवार म्हणजेच एकास एक प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे। मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची म्हणजे 10 उमेदवार उपलब्धीनुसार एकास 10 या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे। स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपल्या टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा। यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेले मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा। उमेदवारांचा टेट 2022चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन ID असेल। पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा। पासवर्ड विसरला असल्यास फॉरगेट पासवर्ड या सुविधेचा वापर करून पासवर्ड तयार करावा। ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करावयाचा असल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल। पवित्र पोर्टलवरील नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे। उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी। उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11/3/2025 ते दिनांक 20/3/2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे। स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET मधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग इन वर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आली आहे।
या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक किंवा शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. शासन निर्णय दिनांक 27/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील SEBC आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतच्या योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गीयांचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 18/5/2024 अन्वये अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांच्या योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अर्ज क्रमांक 14-15 याप्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतच्या पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदविलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही, कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहेत. उमेदवारांची यापूर्वी कोणत्याही आस्थेपणे व समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर NO अशी नोंद करणे आवश्यक आहे, जेणेकरून संबंधित उमेदवारांचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल. अर्जात स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतीतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णाची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल. नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की कोणत्याही कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे वर सूचना क्रमांक 14 व 15 मध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक 30/9/2023 पूर्वी असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक दिनांक 12/2/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा MED उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक दिनांक 12/2/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. TET किंवा CTET या शिक्षक पात्रता परीक्षेमधील इयत्ता 1 ते 8वी करिता कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणपत्रात केलेली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल. पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित अनक्रेडिफाई केलेले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ क्लिअरिफाय
करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्राच्या सेल्फ क्रिएटिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. तर ही अशी आलेली अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.